ही भूमिका या जिल्ह्यात टिकवणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही राजकारण कशा दृष्टीने बघता मला माहीत नाही, परंतु जे काही आज संपूर्ण देशात विशेषतः महाराष्ट्रात राजकारण चालू आहे ते फार धोकादायक चालू आहे. समाजाला अतिशय विकृत वळण लावण्याचं काम या प्रचलित राजकारणातून होतं आहे. ते थांबवण्याशिवाय गत्यंतर नव्हती आणि त्याची सुरुवात आज सांगलीतून झाली. आम्ही एक विचार मांडला एका मिटिंगमध्ये आणि तो सगळ्यांना आवडला. सर्व कार्यकर्त्यांनी तो टिकवून ठेवला आणि त्याचं या निवडणुकीच्या मतदानात आपल्याला फळ बघायला मिळालं. या पुढच्या काळात हाच विचार या जिल्ह्यात वाढायला लागेल आणि त्याच्यातून सर्वांगीण प्रगती या जिल्ह्याची, सर्व गटातील थरातील लोकांची प्रगती ही निश्चितपणाने आपल्याला साधता येईल. दोन सदस्य आणि एक नेते जरा भूमिका बदलली अचानक, तुम्हाला अंदाज होता याचा? म्हणून तुमच्यावर काय दबाव आला का आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न केला का? हा, दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, पण असे दबाव याच्यापूर्वी बरेच आम्ही सहन केलेत आणि उलथून टाकलेत ते. हे आज जिल्ह्यावर आलं. ही वेळ आमच्या भागात कवठेमंकाळ तालुक्यात अनेक वेळा तुम्ही पाहिलेलं आहे. दबावाने काही साध्य होत नसते, उलट जास्त वाईटपणा येतो. त्याचा अनुभव त्यांना यावेळेला आला. दोन सदस्यांचं काय झालं? दोन सदस्यांनी एक नेत्याने भूमिका अचानक बदलली नाही, त्यात त्यांना अचानक बदलावं लागलं. काही काय आहे, सत्ता एकवटलेली आहे सध्या, जनतेच्या मतदानातूनच एकवटली आहे आणि त्यामुळं मग काही खात्यावर जे काही प्रेशर येतं आहे किंबहुना दबाव टाकला जातो आहे, त्यामधून काही लोकांचे विचार बदलत आहेत. शेवटी अर्थशास्त्र हे माणसाला विचार बदलायला होतं, त्यातलाच प्रकार या ठिकाणी झाला.